संवेदनशील जिल्हाधिकारी पूरग्रस्तांच्या घरात बसून दिला दिलासा। तरी सांगा ना तुम्हाला तर काय काय मदत लागेल, काय 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 परिस्थिती, काय काय मदत लागेल. आता 4 महिन्यापासून आमची चर्चा झाली आहे. त्याशिवाय तुमचे काय म्हणायचं मदत लागेल त्याबद्दल सांगितलं. सगळं आम्हाला व्यवस्थित मिळेल, काही टेन्शन नाही. ह्यांच्यापासून आम्ही चांगलं आहे आणि तुमच्यापासून पण आम्हाला आभार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम तसंच मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। गेल्या 6 दिवसांपासून जिल्हा महसूलचे टीम तसंच जिल्हा परिषदेची यंत्रणा शेतावर, बांधावर आणि गावागावात रात्रंदिवस कार्यरत आहे। आपण सगळ्यांनी प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत। सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे, आभार मानलं नाही पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये 11-11 जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले। एवढ्या मोठ्या याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही, हे कौतुकास्पद आहे। पुरात अडकलेल्या अनेक लोकांना त्यांनी आर्मी तसंच NDRFच्या मदतीनं सुरक्षित स्थळी हलवलंय। 120 निवारा केंद्रांमध्ये सुमारे 13,000 लोकांना शासनाच्या माध्यमातून जेवण, रेशन तसंच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्यात। आता जनावरांचा चारा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याचं त्यांनी नियोजन केलंय। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसंच झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी मलिकपेठमधील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या पत्रा शेडच्या घरामध्ये बसून त्यांच्याशी संवाद साधलाय आणि त्यांना दिलासाही दिलाय। काही ठिकाणी त्यांच्या हस्ते मदतीचं वाटप देखील करण्यात आलंय। पहा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पूरग्रस्त ग्रामस्थांचा हा संवेदनशील संवाद। तरी सांगा ना तुम्हाला तर काय काय मदत लागेल, काय 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 परिस्थिती, काय काय मदत लागेल. आता 4 महिन्यापासून आमची चर्चा झाली आहे. त्याशिवाय तुमचे काय म्हणायचं मदत लागेल त्याबद्दल सांगितलं. सगळं आमचे जमीनमध्ये खचले केली, पाहुण्याला बास्तान सगळं केलं आणि काय आम्हाला वाटलं थोडं पाणी नाही म्हणून आम्हाला शाळेवर पाठवलं। ह्यांनी मदत केली, आम्ही गेलो शाळेवर, सगळं वाहून गेलं। ते हातरायपूरचं आणि पांढरायपूरच नेलं आलं, काहीच नाही राहिलं शिल्लक। ठीक आहे, आता पैसनामा तुमच्या घराचे पण झालेला ना, पण पुढे सुमारे 2 ते 3 दिवसात 10,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येईल, शासन करून येईल। पैसनामा झाले 2 ते 3 कोटी 10,000 रुपये येईल। तुमच्या नुकसान बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर आहे। आता तुमच्या ज्या झाला साहेब त्याबद्दल कुठल्या प्रकारचे हे नाही आहे। शासनच्या धोरणाप्रमाणे 10,000 रुपये होईल। आता असून शकते की शासनाने निर्णय घेतला की जास्त त्यामध्ये पण जिल्हा प्रशासनच्या ते हे नाही की आम्ही पंचनामा करून यादी पाठवतो तो झालाय। 2 दिवसात तुम्हाला पैसे 10,000 तर किंवा 2 ते 3 लाख। ठीक आहे, अजून काय हे आहे चाराबद्दल मग ते चर्चा झाली आहे, काय प्रश्न सांगा। आता पाणी चढायला लागलं, आता पाणी आमच्या इकडे नाही चढता आता धाराशिव मध्ये अहिल्यानगरमध्ये जेव्हा मोठा पाऊस पडते ना, ते आमच्या जिल्ह्यात येते, बरोबर आहे। आणि ते पुन्हा आता तिथे मोठा पाऊस आता पडत आहे, आता पाणी वाढायचं त्यामध्ये कोणी काहीच नाही करू शकत। एवढ्याच्या तुमची सुरक्षा तुम्ही हे करून थोडा बाहेर निघून द्यायची तुम्हाला जेवढे दिवस लागेल तेवढे दिवस आम्हाला सरकारने केलं, आम्हाला केलाच नाही। गरीब पडलेली आहे, त्यामध्ये नक्की शासन काहीच नाही काहीच त्यामध्ये निर्णय घेणार आहे। जेसीबी ट्रॅक्टर घेऊन आपणच काढणार, कुण स्वच्छ करून देणार जिथे पाणी साचले, फॉगिंग मॅच्युअर पावडर डस्टिंग सगळ्या आम्ही करणार ना। डास वाजता आहे वर नाही का? हो, मग डास सरपंच पाटील मस्त आम्हाला आधार दिलाय त्यांना। सगळं जेवण खाणं सगळं व्यवस्थित आहे, आम्हाला चांगल्या ठिकाणी पण ठेवलं। जेवण प्रशासन मार्फत तुम्हाला देतो, त्याच्यावर तो पुरेसे आहे, पुरेसे आहे, शिल्लक राहते एवढे आम्हाला। आमची काय तक्रार सगळं चहा 3 चहा काय दिलाय।